वेलकम बॅक टू माय चॅनल। सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? तर इकडे सकाळची वेळ आहे आणि माझे कामं चालू आहेत। तर आमच्या गावामध्ये बसलेला आहे अखंड हरिनाम सप्ताह। तर त्याचे मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आमच्या गावामध्ये सप्ताह असलं की कशा प्रकारे कार्यक्रम केले जातात आणि सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काय काय केले जाते मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला तर पाहूया मग आमच्या गावात जो सप्ताह बसलेला आहे त्याच्यामध्ये सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कसे कार्यक्रम होतात आणि काय काय केले जाते। तर सर्वात अगोदर सकाळी काकड्याची आरती होते, काकडा होतो, त्याच्यानंतर मग ज्ञानेश्वरी पारायण होतं। ज्ञानेश्वरी पारायण झालं संध्याकाळचा हरिपाठ होतो आणि हरिपाठ झाल्यानंतर आणखी संध्याकाळी कीर्तन होते। तर कसे होते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आज दाखवणार आहे आमच्या गावातील हरिपाठ सप्ताह। तर कसा आहे नक्की बघा। तर सर्वात अगोदर तुम्हाला मी दाखवणार आहे सकाळी 5 वाजतापासून होतो काकडा चालू, त्याच्यामुळे ते आरती वगैरे। तरी ते सकाळचा काकडा झालेला आहे। आता ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात झालेली आहे। ज्ञानेश्वरी पारायणमध्ये बाया बसलेल्या आहेत, ते ज्ञानेश्वरी वाचत आहेत। माणसं मुलं सर्वच जण बसतात। तर हे हनुमान मंदिर आहे आणि हनुमान मंदिरावरच ज्ञानेश्वरी पारायण केले जाते आणि हरिनाम सप्ताह होतो। तर इथे ज्ञानेश्वरी पारायण वाचूनच राहिले बाहेर तुम्ही बघितले आहे। अशा प्रकारे सर्वजण ज्ञानेश्वरी पारायण करतात आणि पूर्ण सप्ताह आमच्या गावामधला कसे जातात 7 दिवस काही माहीत पडत नाही आणि शेवटच्या दिवशी काला राहतो। तर अशा प्रकारे हा आमच्या गावामध्ये कार्यक्रम केला जातो। आकाश के नाही आणि आता होणार आहे संध्याकाळचा हरिपाठ। हरे मोक्ष मना हरे मोक्ष मना उगाड़ी भो उगाड़ी भो उगाड़ी भो उगाड़ी भो कुंडले तर संध्याकाळचा हरिपाठ झालेला आहे। त्याच्यानंतर 8 वाजता लागणार आहे कीर्तन। तर इथं कीर्तनाला झालेली आहे सुरुवात। असं कीर्तन केलं जाते। Hare
तर अशा प्रकारे आमच्या गावामध्ये सप्ताहामध्ये कार्यक्रम केले जातात. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.